हेची आम्हा करणे काम बीज वाढवावे नाम तीक्ष्ण उत्तरे हाती घेऊन बाण फिरे हेची आम्हा करणे काम बीज वाढवावे नाम नाही वीडवार नाही भीडवार तुका म्हणे साना थोर हेची आम्हा करणे काम बीज वाढवावे नाम. प्रस्तुत प्राप्त. श्रीराम. महायोग पीठे तटे भीमरत्यां वरं कुंडली कायदातं मुनीन्द्रियं समागत्य तिष्ठं तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः. धर्माचे पालन करणे पाखंड खंडन हेची आम्हा करणे काम बीज वाढवावे नाम. प्रस्तुत प्राप्त. कीर्तन रूपी सेवेकरता घेतलेला अभंग महाराष्ट्राचे लाडके संत वैराग्याचे मोठमंत पुतळे जगाचा संसार सुखाचा व्हावा याकरता आपल्या संसाराचे राख रांगोळी करणारे देऊचे सुप्रसिद्ध साधू संत श्रेष्ठ गुरु तुकोबार आहे. यांच्या गात्यातील उपदेशपर प्रकरणातील अभंग आहे हा. या अभंगामध्ये नामाचा सुद्धा महाराज महत्व सांगतात. अभंग सर्वांच्या परिचयाचा. या अभंगावरती चिंतन सर्वांनी चांगल्या प्रकारे ऐकलं. पण ज्ञानोबारा ज्या प्रकारे मला बुद्धी देतील त्या पद्धतीने मी अभंगावरती चिंतन मांडण्याचा कमी वेळामध्ये प्रयत्न करेल. विठ्ठल 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 पण भक्त्याचा आद्य कर्तव्य आहे. भक्त्याने परिहार दिला पाहिजे. परिहार तुम्हा आम्हाला द्यावा लागतो. संत आणि देवांना परिहार देण्याची गरज नाही. विश्वंभर परिहाराची न लगे. संत आणि देवी त्रिकाल ज्ञानी असतात त्यामुळे त्यांना परिहार देण्याची गरज नाही. पण जे कार्य वर्तमान दिसते त्या कार्याच्या कारणाविषयी वक्त्याने बोललं पाहिजे. हा वेदांताचा सिद्धांत आहे. मग काय कार्य दिसते बा. गेले अनेक दिवस झाले गावागावामध्ये जाऊन रथ फिरत आहे आणि जनता निमित्त की श्रीधर महाराज आहेत ब्रह्मलीन श्रीधर महाराज यांच्या 50वी पुण्यतिथी निमित्त प्रत्येक गावागावापर्यंत स्वतः या रथाच्या मार्फत श्रीधर स्वामी प्रत्येकांच्या घरापर्यंत येऊन आपल्याला दर्शन देतात. कारण आपण काही घाटपुरीला जाऊ शकत याकरता मग गावोगावी जायचं आणि प्रत्येकाला घरी बसल्या बसल्या दर्शन द्यायचं. याकरता हा 50 दिवसामध्ये 150 गावामधून रथ फिरणार आहे. आणि आज आपल्या बोरदवडा नगरामध्ये या ठिकाणी आपल्याला सुद्धा दर्शन देण्याकरता श्रीधर महाराज आपल्या गावामध्ये आले. आणि आजच्या आपल्या गावातली कीर्तन सेवा माझ्या वाटेला आली. आज कीर्तनाचं कॅन्सलही झालं होतं बरं का की बा मी पण आमचे सोपान महाराज म्हणत की नाही महाराज तुम्हाला याच लागते मला. आता मी खूप दुरून प्रवास करून आलो आणि मग म्हटलं बा खूप थकलो आता काही येत नाही आता उद्या येईल. पण मग महाराज म्हणत नाही कारण की बोरदोड्यामधले म्हणत बा त्या बोरदोड्यातल्या लोकांनी ठरवून तारीख घेतली म्हणा. पण सोपान महाराज बोरदोड्यातले लोकच नाही हे आपल्या दिंडीतलेच लोक दिसतात. बोरदोड्यातले लोक घरी जेवण करून घरी गेले ना. काही लोकसंख्याच दिसत असं काही हरकत नाही. पहा अभंग जगद्गुरु तुकोबारांचा या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबार आपल्याला उपदेश करतात की धर्माचं पालन. मला सांगा धर्म म्हणजे काय. जोपर्यंत धर्म आपल्याला समजणार नाही तोपर्यंत धर्माचं पालन माणसाला करता येणार नाही. धर्म समजला पाहिजे. रोज नवीन नवीन त्या ठिकाणी संप्रदाय व्हायला लागले आणि रोज नवीन नवीन धर्माच्या वेगवेगळ्या व्याख्या आपण ऐकत आहोत. जो तो आपापल्या पद्धतीने धर्माची व्याख्या सांगत असते. ज्ञानोबारा धर्माची व्याख्या सांगताना त्यांनी सांगितलं येतं वडील जे जे करते तया नाम धर्म ठेवती है ना त्याची अनुष्ठती सामान्य सकड. मग मला सांगा की इथे वडील जे जे म्हटलं शंका उपस्थित राहील की वडील म्हणजे काय. वडील कुणाला म्हणावं आहे की नाही. श्रुती स्मृतीचे वचन जे आपण होऊन पूर्ण अनुष्ठाने जगात आकवी तसे वडील जे 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 लोक वेदाने चालतात वेदाने सांगितलं त्या पद्धतीने चालतात वागतात अशी जी लोक वेदाच्या सांगण्यानुसार चालतात अशा लोकांना त्या ठिकाणी आपण वडील म्हटलं पाहिजे. आणि त्यांनी जे केलं
ते आपण जर केलं तर त्याला त्या ठिकाणी धर्म म्हणतात. किंवा धर्माची व्याख्या अशी होते, धर्म म्हणजे सदाचार, धर्म म्हणजे दया, धर्म म्हणजे शांती, ही धर्माची त्या ठिकाणी अशी व्याख्या होत असते. म्हणून मला सांगा, आजपर्यंत पाण्याने कधी आपला धर्म सोडला का? पाणी आहे, पाण्याचा धर्म आहे की पाण्याने तहान भागवली पाहिजे. तुम्ही एक ग्लास पाण्याचा घ्या, जमिनीवरती टाका, टाकल्याबरोबर जमिनीची ताण भागवते पाणी. पाण्याने धर्म सोडला का? नाही सोडला. किंवा हवा आहे, हवेने धर्म सोडला का? नाही सोडला. मला ते जाऊ द्या, प्राण्यांनी सुद्धा आपला धर्म सोडला नाही. पण आपण आपला धर्म पाळतो का? नाही. आपला धर्म आहे आपण दिंडीमध्ये चाललं पाहिजे. आपला धर्म आहे आपल्या गावामध्ये जर रथ आला तर त्या रथाचं आपण स्वागत केलं पाहिजे. आपला धर्म आहे गावात जर हरिकीर्तन होत असेल तर आपण त्या हरिकीर्तनाचा श्रवणाचा लाभ घेतला पाहिजे. हा आपला धर्म आहे. पण आजपर्यंत तुम्ही आम्ही आपला धर्म पाळला नाही म्हणून एवढं ऊन तपते बा, आहे की नाही? ऊन जे तपते की नाही, दिवसेंदिवस ऊन वाढून राहिलं ना, तुम्ही आम्ही आपला धर्म सोडला म्हणून ऊन वाढून राहिलं. मी तर सांगतो 55च्या वर ऊन जायला पाहिजे, तेव्हा लोकांना आठवीन किंवा झाडं लावले पाहिजे, आहे की नाही? तुम्ही आम्ही बांधावरचे झाडं कापतो किंवा जाळून टाकतो उन्हाळ्यामध्ये, आणि त्या आपण आपला धर्म सोडल्यामुळे त्या ठिकाणी निसर्ग आपल्याला दुःख देते. निसर्ग, देव दुःख देत नाही, माणसाला निसर्ग दुःख देत असते. मग निसर्गाला जर सुख दिलं तर निसर्ग सुद्धा तुम्हाला सुख त्या ठिकाणी प्रदान करत असते. कारण निसर्गाचा धर्म आहे की मी लोकांना त्या ठिकाणी सुख दिलं पाहिजे, आणि आपला असा धर्म आहे की आपण निसर्गाला सुख दिलं पाहिजे. म्हणून एवढं ऊन रोजच्या रोज दिवसेंदिवस ऊन वाढायला लागलं. याच्या मागचे कारण हेच आहे की तुम्ही आम्ही आपला धर्म सोडला. आपला धर्म आहे निसर्गाची जोपासना केली पाहिजे. आपला धर्म आहे की आपण झाडं लावले पाहिजेत, झाडं वाढवले पाहिजेत. पण आपण झाडंही लावत नाही. लावतो का? लावेला ते तोडतो का? लोकांना सुविधा खूप झाल्या, एवढ्या सुविधा पाहिजेत लोकांना की गाडी आहे आपली तर गाडी चांगल्याच रस्त्याने चालली पाहिजे. तो चांगला रस्ता बनवण्याकरता हजारो झाडं त्या ठिकाणी कापल्या गेले, आहे की नाही? त्याचे परिणाम हे आपल्याला या ठिकाणी भोगावे लागतात. म्हणून मला धर्म सांगायचं की जोपर्यंत आपला धर्म आपल्याला समजणार नाही त्या तोपर्यंत धर्माचं पालन आपल्याला करता येणार नाही. धर्म म्हणजे लोकांना एकच माहिती आहे की एखादी जात किंवा एखादा पंथ किंवा एखादा कलरचा एखादा झेंडा एखाद्या गाडीला लावला आणि आपण जे घोष त्या ठिकाणी करायला लागलो, याला धर्म आपण म्हणत नाही, याला धर्म म्हणत नाही. धर्म म्हणजे सदाचार, धर्म म्हणजे दया, धर्म म्हणजे क्षमा, धर्म म्हणजे शांती. याही पुढे जाऊन आणखी सांगतो धर्म म्हणजे मूर्तिमंत राम. आणखी पुढे जाऊन सांगतो धर्म म्हणजे क्षमा मूर्ती सीता. आणखी पुढे जाऊन सांगतो धर्म म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. कारण हे सर्व धर्म कधी रक्षा करत असतो. धर्माची तू मूर्ती, धर्माची तू मूर्ती, धर्माची तू मूर्ती, पाप पुण्य तुझे हाती, पाप पुण्य तुझे हाती, धर्माची तू मूर्ती, धर्माची तू मूर्ती, पाप पुण्य तुझे हाती, पाप पुण्य तुझे हाती, धर्माला धारण करावं लागते. प्रभू श्री रामाने धर्माला धारण केलं. तुम्ही म्हणाल महाराज आम्ही धर्माला धारण केलं तर मग आमची रक्षा कोण करेल? धर्माला धारण केलं तर धर्मच तुमची रक्षा करते. धर्म रक्षती रक्षिता. फक्त धर्माला धारण करावं लागते. पण आजपर्यंत तुम्हा आम्हाला आपला धर्म समजला नाही, त्यामुळे अशी दिवस त्या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटत आहेत. तुम्हाला सांगतो त्रेतायुगामध्ये वानरांनी आपला धर्म पाडला. प्राणी असताना वानरांनी सुद्धा आपला धर्म पाडला. 3 दिवस राम परेशान झाला समुद्रावरती बाण मारू मारू. रामाला सुचत नव्हतं की समुद्रावरून कसा सेतू बांधायचा, कसा रस्ता बांधायचा की जेणेकरून आपण लंकेमध्ये गेलो पाहिजे.
मग रामजी परेशान झाले आणि परेशान झाल्यानंतर त्यावेळेस समुद्र देवता प्रगट झाले. समुद्र देवताने सांगितलं म्हणे रामजी तुम्ही एवढे परेशान होऊ नका म्हणे. अहो तुमच्या सैन्यामध्ये असे वानर आहे म्हणे की त्यांना या समुद्रावरती कसा सेतू बांधता हे चांगल्या प्रकारे माहिती आहे म्हणे. त्यावेळेस रामजी विचारायला लागले म्हणे कोण आहेत. त्यावेळेस त्या समुद्राने सांगितलं म्हणे नल आणि नील नावाचे 2 वानर आहेत म्हणे की त्यांना चांगल्या प्रकारे माहिती आहे की समुद्र कसा तरुण जायचा. मग रामजींनी लगेच त्या नल आणि नीलला बोलवण्याकरता पाठवलं. तेवढ्यात नल आणि नील तिथे आले आणि रामजी विचारायला लागले म्हणे 3 दिवस झाले म्हणे गळव मी परेशान आहे. किती 3 दिवस झाले म्हणे एकावर एक बाण मी समुद्रामध्ये सोडून राहिलो म्हणे आणि तुम्हाला माझी परेशानी दिसत नाही का म्हणे. वानरांनी सांगितलं म्हणे महाराज आम्ही पाहून राहिलो 3 दिवस झाले तुम्ही परेशान आहात. पण भारतीय शिष्टाचार आहे, भारतीय संस्कृती आहे की विचारल्याशिवाय सांगू नये. तुम्ही आम्हाला विचारलं का नाही. अहो आम्ही न सांगता जर का तुम्हाला न विचारता जर का सांगितलं असतं तर तुम्ही काय म्हटलं असतं मी या ब्रह्मांडाचा मालक आहे आणि तुम्ही 2 वानर मला तुम्ही ज्ञान शिकवणार का हे तुम्ही म्हटलं असतं. इथे आमचा जो धर्म आहे त्या धर्माचं खंडन झालं असतं. म्हणून महाराज आमचा धर्म आहे की विचारल्यानंतर सांगितलं पाहिजे, बोलवल्यानंतर गेलं पाहिजे. आम्ही आमचा धर्म पाडला. रामजी त्या ठिकाणी खुश झाले आणि जेवढा क्रोध आला होता तेवढा क्रोध रामजींचा त्या ठिकाणी शांत झाला. धर्माचं पालन केलं की धर्माचं पालन केल्यानंतर धर्म समजल्यानंतर धर्माचं पालन करत आहे ते धर्माचं खंडन आपल्याकडून होत नाही. तेच माझे तुकोबारा सांगतात की मला माझा धर्म समजला म्हणून अभंगाचं पहिलं धर्माचे पालन 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 करणे पाखंड खंडन करणे पाखंड खंडन हेची आम्हा करणे काम हेची आम्हा करणे काम करणे पाखंड खंडन करणे पाखंड खंडन हेची आम्हा करणे काम हेची आम्हा करणे काम. महाराजांचा धर्माचे पालन करणे पाखंड खंडन. मला माझा धर्म समजला म्हणून मला माझा धर्म समजला तर मी माझ्या धर्माचं खंडन होऊ देणार नाही. म्हणून माणसाला माणसाचा धर्म समजला पाहिजे. तुम्ही आम्ही आज ज्या धर्माची चिंता करतो की नाही त्या धर्माचं रक्षण करण्याकरता साक्षात भगवान श्रीकृष्ण अवतार धारण करणार आहे. त्यांनी सांगितलं यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानं धर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम् परित्राणाय साधूना विनाशे च दुष्टां धर्म संस्थापनार्थाय संभवामी युगे युगे. भगवान श्रीकृष्ण सांगतात तुम्ही त्या धर्माची चिंता करू नका. तुम्ही तुमचा स्वधर्म आधी पाडा आणि तुम्ही तुमचा स्वधर्म पाडला की त्या ठिकाणी मी माझ्या धर्माचं रक्षण करण्याकरता स्वतः अवतार धारण करेल. म्हणून तुम्हा आम्हाला स्वतःचा धर्म समजला पाहिजे. एका स्त्रीचा धर्म आहे की त्या स्त्रीने पतिव्रता धर्माचं पालन केलं पाहिजे असं एका कीर्तनात सांगितलं महाराज. ते बाई उठले म्हणे महाराज तुम्हाला काय म्हणे पाकिट भेटेल तुम्ही काही सांगता म्हणे आहे की नाही. तुम्ही सांगता म्हणे पतिव्रता धर्माचं पालन करणे हा प्रत्येक स्त्रीचा त्या ठिकाणी धर्म आहे बरोबर आहे म्हणे. पण म्हणे आमचा पती पीत घरी येते म्हणे आमचा पती पीत घरी येते मग आम्ही काय करा. म्हटलं पिणं हा त्याचा धर्म आहे. पिणं हा त्याचा धर्म आहे आणि त्याची उतरवणं हा तुमचा धर्म आहे. विठ्ठल विठ्ठल. तसा पतिव्रता धर्म आहे तसा पुरुषांकरता पत्नीव्रता सुद्धा धर्म आहे. प्रभू श्रीरामांनी या धर्माचं खूप पालन केलं. प्रभू श्रीराम एक वचनी होते, एक पत्नी होते आणि एक बाणी होते.
म्हणून आपला जो धर्म आपल्याला समजणार नाही तोपर्यंत धर्माचं पालन करता येणार नाही. एका पुत्राचा धर्म आहे की त्याने आपल्या आई वडिलांचं पालन पोषण योग्य पद्धतीने केलं पाहिजे. एका आई वडिलांचा धर्म आहे की त्यांनी आपला जो मुलगा आहे त्याच्यावरती सोडा संस्कार टाकले पाहिजेत. मग ज्याचा त्याला धर्म समजला तर त्याला पालन करता येते. पण आता आई वडीलही जे आहेत त्यांनी सुद्धा आपला धर्म सोडला की नाही? वडिलांनी सोडला. पहिले वडील होते जामंत जी होऊन गेले, प्राणी असताना सुद्धा जामंताने त्या ठिकाणी आपल्या धर्माचं पालन केलं. एकदा असं झालं, तो सीमंतक मणी एका सिंहाने खाल्ला आणि तो खाल्ल्यानंतर त्या ठिकाणी त्याच्या पोटामध्ये तो सीमंतक मणी गेला आणि त्या जामंताने त्या सिंहाचा वध केला. त्याच्या पोटातून तो सीमंतक मणी त्या ठिकाणी बाहेर आला आणि त्याने पाहिलं आणि तो फार आगळा वेगळा मणी त्याला दिसला आणि त्याने हातामध्ये घेतला आणि आपली जी कन्या आहे जामवंती, त्या जामवंतीला खेळण्याकरता त्याने दिला आणि सांगितलं म्हणे जामवंती हा आजपासून हा सीमंतक मणी घे म्हणे, हा मणी घे आणि याच्यासोबत तू खेळत जा. आणि मग तिथे खेळायला लागली. इकडे भगवान श्रीकृष्ण परेशान झाले आणि त्यांना सांगितलं की बा तुम्ही त्या जामवंताकडे तो सीमंतक मणी आहे. मग त्या जामवंताला भेटण्याकरता तिथे भगवान श्रीकृष्ण आले आणि विचारपूस करायला लागले की बा सीमंतक मणी म्हणे तुझ्याकडे आहे. तो सांगायला तयार नव्हता. दोघांमध्ये प्रचंड युद्ध झाला आणि त्या युद्धामध्ये जामवंताचा पराभव झाला आणि जामवंताच्या लक्षामध्ये आलं माझा जर पराभव होत असेल तर मला असं वाटतं की माझा रामच इथे आहे आणि माझ्या रामानेच त्या ठिकाणी माझा पराभव केला. म्हणून त्याला तो शरण गेला कृष्णाला आणि त्यांना विचारायला लागला तुम्ही कोण आहात. त्यावेळेस भगवान श्रीकृष्णाने सांगितलं मी द्वारकेचा राजा कृष्ण आहे. जामवंताने शरणागती पत्करली. सांगितलं म्हणे महाराज माझी जी कन्या म्हणे जामवंती, त्या जामवंतीला मी खेळण्याकरता तो सीमंतक मणी म्हणे तिला दिला म्हणे. मग आता जर तुम्हाला तो घ्यायचा असेल म्हणे तर मी तुम्हाला घेऊन देऊ शकत नाही, कारण एका पित्याचा धर्म आहे. एकदा का मुलीला काही वस्तू आपण दान दिली तर ती परत घेता येत नाही, किंवा एकदा का मुलीचं कन्यादान केलं तर परत फारकती घेऊन तिला घरामध्ये आणता येत नाही, कारण एकदा दिलेली वस्तू परत घेता येत नाही. हा पित्याचा धर्म आहे. म्हणून जामवंताने सांगितलं तुम्ही जरी ब्रह्मांडाचे मालक असले तरीही तुम्हाला तो सीमंतक मणी मी देऊ शकत नाही आणि तुम्हाला घ्यायचं असेल तर माझ्या मुलीसोबत विवाह करावा लागेल. भगवान श्रीकृष्णांच्या 8 पट्टा राण्या आहेत. त्या 8 पट्टा राण्यांपैकी एक जामवंती नावाची त्यांची एक राणी, तिच्यासोबत भगवान श्रीकृष्णांनी विवाह केला. विठ्ठल विठ्ठल. धर्म माणसाला समजला की मग काय खायचं कसं राहायचं हेही समजते बरं. काय काही नाही तर लोकांना काय खावं याची सूद नसते आहे की नाही. आपण काय खातो रोज, काय खाल्लं पाहिजे हेही काही माणसांना कळत नाही. असंच झालं एका गावामध्ये स्पर्धा होती सर, दिंडीची नाही. जो कोणी माणूस 11 कडण्याच्या भाकरी खाईल त्याला 10,000 सोन्याच्या मुद्रा भेटते. किती? 10,000 सोन्याच्या मुद्रा. जुने लोक होते बा ते लोक म्हणे आम्ही 10 नाही, आम्ही तर म्हणे 20 भाकरी खाऊ म्हणे. अख्खं गाव त्या स्पर्धेमध्ये भाग घ्यायला. अशाच पंक्ता बसल्या, इकडून बाया इकडून माणसं. आता सगळे ताटं वगैरे वाढले. तेवढ्या त्या पंक्तीमध्ये त्या गावाचा सरपंचही आला. तो सरपंच बसला. पण सरपंच बसल्यानंतर सगळ्या गावातले लोक उठले आणि म्हणायला लागले आम्ही हारलो म्हणे, आम्ही या स्पर्धेतून माघार घेतो म्हणे. ज्याने स्पर्धेचं आयोजन केलं त्याने विचारलं म्हणे का बरं तुम्ही असे माघार का बरं घेता. त्यावेळेस त्या लोकांनी सांगितलं म्हणे अहो म्हणे जो रस्त्याचं डांबर पचवू शकते, जो म्हणे रस्त्याचे म्हणे सिमेंट पचवू शकते, जो म्हणे लोकांचे घर पचवू शकते, अहो एवढंच नाही म्हणे ज्यानं संडाशी सुद्धा पचवल्या तो सहज कळण्याच्या 10 भाकरी पचवू शकते. म्हणून माणसाला एकदा का धर्म कळला की धर्म घडल्यानंतर काय खाल्लं पाहिजे कसं राहिलं पाहिजे हे चांगलं समजते. तेच माझे तुकोबारा सांगतात मला हा नरदेह प्राप्त झाला. मग हा कशा करता झाला,
हा धर्म मला सर्वात आधी कळाला, म्हणून माझा धर्म मला कळाला, म्हणून मी माझ्या धर्माचं पालन करू शकतो. किती कोण माझ्या धर्माचं खंडन करण्याचा प्रयत्न केला तरी सुद्धा मी माझ्या धर्माचं खंडन होऊ देणार नाही, कारण माझा धर्म मला खूप प्रिय आहे. मग महाराजांना विचारलं की तुमचा धर्म काय? त्यावेळेस महाराज अभंगाचं दुसरं चरण सांगतात. हिची आम्हा करणे काम बीज वाढवावे नाम. माझा धर्म आहे की हा नरदेह मला प्राप्त झाला तर मी या नरदेहामध्ये भगवंताचं नामस्मरण केलं पाहिजे की ज्याच्यामुळे माझा उद्धार होईल. आणि हाच माझा धर्म आहे आणि मी माझ्या धर्माचं पालन केल्याशिवाय राहणार नाही. जसा महाराजांना धर्म समजला, जसा प्राण्यांना सुद्धा धर्म समजला, तसा तुम्हा आम्हाला जर का धर्म समजला तर नक्कीच धर्माचं पालन त्या ठिकाणी झाल्याशिवाय राहणार नाही. विठ्ठल मला असं वाटतं आता येऊन राहिले कीर्तनाला आहे की आणखी वेळ नाही झाला. म्हणजे डीजे चॅनल एखादा आवाज नाही जाय गावात आहे की याकरता डीजे बंद पाहिजे आहे की. म्हणून आता 9 मेला महाराणा प्रतापांची जयंती आहे की नाही. जयंती खरी साजरी जर करायची असेल तर टाळ मृदंगामध्येच ती जयंती साजरी केली पाहिजे. कारण जर टाळ मृदंगामध्ये जर का जयंती निघत असेल तर त्या ठिकाणी मला असं वाटते की महाराणा प्रताप त्या ठिकाणी उपस्थित राहतील. महाराणा प्रतापच नाही तर जेवढे 33 प्रकारचे देवता आहेत ते सर्व 33 प्रकारचे देवता त्या जयंतीमध्ये त्या ठिकाणी हजर राहिल्याशिवाय राहणार नाही. कारण टाळ आणि मृदंग असा आहे की या टाळामधून घन कर्कश आवाज बाहेर पडते आणि घन कर्कश आवाजामुळे त्या ठिकाणी निसर्गामध्ये पॉझिटिव्ह एनर्जी निर्माण होते. डीजे मुळे रणकर्कश आवाज निर्माण होते आणि रणकर्कश आवाजामुळे त्या ठिकाणी गणपती बाप्पा असो अथवा कोणतेही देवता असो ते सर्व देवता तुमचा मंडप सोडून निघून जातात. मग ते तुमचा लग्नाचा का मंडप असो आहे की नाही. लग्नामध्ये जर डीजे असला, लग्नामध्ये गणपती बाप्पा पाहिजेत की नाही. गणपती असल्याशिवाय महादेवाचं पार्वतीचं सुद्धा लग्न लागलं नाही. गणपती बाप्पाची उपस्थिती लग्नामध्ये पाहिजे, पण लग्नामध्ये जर का डीजे असला तर गणपती बाप्पा तिथे येत नाही. म्हणून आपल्या लग्नामध्ये गणपती बाप्पा आले पाहिजेत किंवा आपल्या लग्नामध्ये त्या ठिकाणी सर्व देवता आले पाहिजेत. याकरता टाळ मृदंग असणं अत्यंत आवश्यक आहे. म्हणून आता 9 मेला महाराणा प्रतापांची जयंती आहे. तुमच्या गावात टाळकरी नसतील तर एका डीजेला मला वाटतं 50,000 रुपये सुपारी घेते डीजेवाला. डीजे 50,000 रुपयाचा असते ना, त्या 50,000 20,000 रुपये मला द्या तुम्ही. मी 100 टाळकरी आणतो आहे की नाही. साऊंड बी माझाच असेल आणि फक्त तुम्ही ट्रॅक्टरवरती फोटो लावा. तुमच्या गावामध्ये आम्ही महाराणा प्रतापांची मिरवणूक काढू आहे की नाही. एक तिथी
तारखेप्रमाणे 9 मेला आहे आणि एक तिथीप्रमाणे 17 जूनला आहे. 17 जूनला भुसावळमध्ये खूप मोठं भव्य दिव्य दिंडीचं आयोजन आहे महाराणा प्रतापांच्या जयंतीचं, की एक काहीतरी आगळा वेगळा संदेश त्या ठिकाणी समाजापर्यंत गेला पाहिजे, हे प्रयत्न केले पाहिजेत. हाच आपला धर्म आहे. मी तुम्हाला सांगतो, अशा वाद्यांमध्ये जर का महाराणा प्रतापांची जर का जयंती काढली तर महाराणा प्रताप नक्कीच खुश झाल्याशिवाय राहणार नाही. विठ्ठल विठ्ठल. हाही आपला धर्मच आहे. धर्म म्हणजेच महाराणा प्रतापच आहे. महाराणा प्रतापांच्या विरोधामध्ये जवळचे लोक गेले. महाराणा प्रतापांना त्या ठिकाणी जंगलामध्ये राहावं लागलं, घासाच्या गवताच्या भाकरी खाव्या लागल्या, तरी सुद्धा महाराणा प्रतापांनी आपला धर्म सोडला नाही, आपला स्वाभिमान सोडला नाही. कारण एकदा का माणसाला धर्म समजला की माणूस गवताच्या काय कोणत्याही भाकरी त्या ठिकाणी खाऊ शकते, फक्त धर्म समजणं आवश्यक आहे. म्हणून महाराणा प्रतापांना जसा धर्म समजला, छत्रपती शिवाजी महाराजांना जसा धर्म समजला, छत्रपती संभाजी महाराजांना धर्म समजला, नवे तानाजी मालुसरे आहेत की त्यांना सुद्धा आपला धर्म समजला. म्हणून आज ते तुमच्या आमच्यामध्ये अमर आहे. एवढंच नव्हे, या भारताच्या मातीमध्ये 9 वर्षाचा पोरगा होता. त्या 9 वर्षाच्या पोराला सुद्धा वयाच्या 9व्या वर्षी धर्म पडला. तो पोरगा म्हणजे भगतसिंग, आणि वयाच्या 23व्या वर्षी फासावरती गेला. मला सांगा, 23वं वर्ष फासावर जाण्याकरता आहे का? नाही. 23वं वर्ष दारू पिण्याकरता आहे. 23व्या वर्षी तांबाखू खाल्ली पाहिजे, 23व्या वर्षी दारू पिली पाहिजे. आणि भगतसिंग तुम्ही 23व्या वर्षी फासावरती जाता, हे का वय आहे का? बिलकुलही वय नाही. पण माझ्या भगतसिंगांना धर्म समजला. मग ज्या माणसाला धर्म समजला तो मनुष्य काहीही करते, किंवा आपली शब्दाची जी भाषा आहे, जशी तलवारीला धार असते, त्या पद्धतीने शब्दांना सुद्धा भार देतात. तेच आमचे महाराज अभंगाच्या 3ऱ्या चरणात सांगतात. तीक्ष्ण उतरे तीक्ष्ण उतरे हाथे घेऊन बाण फेरे, हाथे घेऊन बाण फेरे, फेरे हे कियामा करने काम, हे कियामा करने काम. बाण फेरे, हाथे घेऊन बाण करने काम, हे कियामा करने काम. दोन्ही हाताने टाळी वाजवा आणि मुखाने भजन करा. विठोबार जय विठोबार कुमाय, टाळी वाजवा. हा विठोबार कुमाय, विठोबार कुमाय, धर्म आपल्याला जर समजला तर त्या धर्माचं पालन करण्याकरता महाराज सांगतात की तीक्ष्ण उतरे हाती घेऊन बाण फिरे. मी माझ्या शब्दांना धार देईन. तलवारीसारखे माझे शब्द असतील, बाणांसारखे माझे शब्द असतील. जसा बाण माणसाला लागला की तो छातीच्या पलीकडे जाते, तसेच साधू संतांचे काही शब्द असतात की नाही?
तुकोबारांनी सरळ काही समाधी भाषेत सुद्धा अभंग लिहिले आहे की नाही. लोकांना जर सरळ समजले नाही तर मग समाधी भाषेतही अभंग लिहिले. काही कूट भाषा सुद्धा आहे की नाही. समाजाला धर्माची जाणीव करण्याकरता त्यांनी आपल्या लिखाणामध्ये कूट भाषेत सुद्धा त्यांनी अभंगाची रचना केली. नाही लोकांना जर सरळ भाषेत समजलं तर कूट भाषेत सांगितलं पाहिजे आहे की नाही, की तुमच्या धर्माचं पालन करण्याकरता तुम्हाला काय करावं लागेल. मायबाप दोन्ही जीवेची मारावे, चरण धरावे बायकाचे. मायबाप दोन्ही जिवंत मारावे लागतील आणि बायकोचे चरण माणसाला धरावे लागतील, तेव्हा कुठं तुम्हाला धर्माचं पालन करता येईल. म्हणजे याही कूट भाषेमध्ये महाराजांनी आपल्याला त्यांनी सांगितलं. पण तरी सुद्धा आपल्याला आपल्या धर्माचं पालन कसं करतात किंवा धर्म म्हणजे काय हे सुद्धा समजलं नाही. पण महाराजांना समजलं. महाराजांनी सांगितलं माझा धर्म आहे, बीज वाढवावे नाम. पण तुम्हाला सांगू हा धर्म आहे की बा बीज वाढवावे नाम, नामाचा महिमा किंवा नाम सतत मी घेणं हा माझा धर्म आहे. पण हा धर्म एवढा सोपा आहे का? नाही सोपा आहे का नाम वाढवणं. तुम्ही गावामध्ये जर का रामफेरी होत असते, सकाळी सकाळी काही महिला रामफेरी जर काढत असतील तर काही लोकांना, गावातल्याच लोकांना त्याचा त्रास होते. मला माहित नाही तुमच्या गावामध्ये होती की नाही होत, पण आमच्या हिंगण्यामध्ये होते. आमच्या हिंगण्यामध्ये खूप दिवसापासून चालू होती रामफेरी. काही लोकांना त्रास होईल सकाळी सकाळी 5 वाजता. झोपामुळेच लोकांच्या बंद करून टाकले. तसे 10-25 बाया तिथं येत आणि रामनवमी श्रीराम जय राम, श्रीराम जय राम असं म्हणत होते. म्हणून नाम वाढवावे हा एवढा सोपा धर्म नाही. याचं पालन करणं खूप कठीण आहे आणि वाढवणं तर दूरच विषय राहिला. तुम्ही पहा आताच जर का लोकांनी आपण समजा मंदिरावरती रामनवमी किंवा हनुमान जयंतीला जर भोंगा लावला तर आपलेच लोक असे आहेत की ते हनुमान जयंती झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी येऊन सांगतात की हा पहिले भोंगा काढा. 8 दिवसात भोंग्याचा त्रास आपल्याला होते आहे की नाही. म्हणून महाराज सांगतात की मला समजलं की माझा धर्म कोणता आहे. नाम वाढवावे बीज. मग मी माझ्या धर्माचं पालन करण्याकरता तीक्ष्ण उत्तरे हाती घेऊन पाहणं फिरे आणि मी पाहणार नाही मग कोण आहे माझ्या समोर, कोण आहे किंवा किती मोठी माणसं आहे हे सुद्धा मी पाहणार नाही. कारण लोकांपेक्षा मला माझा धर्म अत्यंत महत्वाचा आहे. विठ्ठल किंवा आपला धर्म काय हे आपल्याला कधी कळेल तर संतांच्याच सानिध्यामध्ये आपल्याला राहावं लागेल. रामाने धर्माचं पालन केलं, रामाने धर्माला धारण केलं म्हणून प्रत्येक ठिकाणी रामाने त्या धर्माचं कसं पालन करता ते पालन सुद्धा केलं आणि जगाच्या पुढे मांडलं. अहो सगळ्या आईची लोक लेकरं आता ऐकतात का? बिलकुलही ऐकत नाही. तरी सुद्धा माझ्या रामांनी सावत्र आईची त्या ठिकाणी मागणी जी आहे ती पूर्ण केली. काही मातेने सांगितलं की रामा तुला 14 वर्षाकरता वनवासामध्ये जावं लागेल. गेला की नाही राम 14 वर्षाकरता वनवासामध्ये. मग रामांनी इथे धर्म पाडला, पण तिथे आपण आपला धर्म सुद्धा पाडला पाहिजे. पण तुम्ही आम्ही आपला धर्म पाडत नाही कारण आपल्याला आजपर्यंत धर्म समजतच नाही. धर्म समजण्याकरता आपल्याला संतांच्याच सानिध्यामध्ये जावं लागते. संतांच्या सानिध्यामध्ये जर गेलं तर धर्म समजते. याकरता गावोगावी रथ फिरत आहे की तुम्ही आता तरी श्रीधर स्वामींच्या त्या ठिकाणी संगतीमध्ये आले पाहिजेत की जेणेकरून तुम्हाला धर्म समजला पाहिजे. दिंडीमध्ये चालणं हाच आपला धर्म आहे. बरं दिंडीमध्ये चालणं हा आपला धर्म आहे कारण ही आपली परंपरा आहे. ही आपल्या संप्रदायाला एक टिकवण्याकरता हे आपण दिंडीमध्ये गेलं पाहिजे आणि त्या दिंडीमध्ये जर आपण गेलं तर आपला त्या ठिकाणी संप्रदाय सुद्धा टिकेल आहे की नाही. आपला संप्रदाय म्हणजे आपला धर्म आहे. याकरता संतांच्याच मागे तुम्हाला जावं लागेल. म्हणून हे सुवर्ण संधी आहे सध्या. पण 150 गावांकरता की साक्षात तुमच्या घरी श्रीधर महाराज रथामध्ये आरूढ होऊन तुमच्या घरापर्यंत येतात, तुम्हाला उठवण्याचा प्रयत्न करतात. तरी सुद्धा आपण त्या रथाच्या मागे दिंडीमध्ये सहभागी होत नाही. अहो मला सांगा तुकाराम महाराजांनी काकड्याच्या मार्फतच तुम्हाला आम्हाला उठवण्याचा प्रयत्न केला, पण आपण उठतो का?
नाही उठत. एवढंच नाही, तुकोबारायांनी तुम्हाला उपमा दिली, साधू संत म्हटलं किंवा आता तरी तुम्हाला उपमा दिली, तुमची स्तुती केल्यानंतर तुम्हाला काहीतरी वाटेल आणि तुम्ही उठणार, माझ्यासोबत तुम्ही येणार. म्हणून महाराजांनी सांगितलं, उठा साधू संत साधा आपली इथं जाईल हा नरदेह मग कैसा भगवंत. साधू संताची उपमा आपल्याला देतात तरी सुद्धा आपण जागे होत नाही. होतो का जागे? बिलकुलही होत नाही. म्हणून ही सुवर्ण संधी आहे. महाराज आपल्या घरापर्यंत त्या ठिकाणी पोहोचले, म्हणून संतांच्या सानिध्यामध्ये राहिलं पाहिजे. तुम्ही म्हणाल महाराज संतांच्या सानिध्यामध्ये जर आम्ही राहिलो तर काय भेटेल? संत का खायला देतात काय? आहे की नाही? संत का आमच्या संसारामध्ये ज्या लौकिक गोष्टी लागतात त्या लौकिक गोष्टी त्यांच्या गरजा आम्हाला संत करून देतील का? नाही. पण संत जे देतात ते कोणीच देत नाही, देव सुद्धा देत नाही. किंवा एखादा जो मंत्री आहे की ज्या मंत्र्याचे तुम्ही कार्यकर्ते आहे, त्या मंत्र्याला कधीतरी तुम्ही म्हणा की मला तुमचं पद पाहिजे, देते का? मुख्यमंत्री आहे, मुख्यमंत्र्याला मुख्यमंत्री बनवण्याकरता रात्रंदिवस कार्य करता, रात्रीचा दिवस करते आणि दिवसाची रात्र करते, त्याचा प्रचार करते. आणि प्रचार झाल्यानंतर त्याचं तो मुख्यमंत्री त्या पदावरती बसला, तुम्ही त्याला भेटण्याकरता जा आणि त्याला सांगा, मला साहेब अहो तुम्हाला या पदावरती बसवण्याकरता आम्ही रात्रंदिवस मदत केली, म्हणून आमची अशी इच्छा आहे की हे जे पद आहे, हे जे खुर्ची आहे, ही खुर्ची तुम्ही आम्हाला द्या. काय म्हणतील मुख्यमंत्री साहेब? याला पहिले बाहेर काढा म्हणतील, आहे की नाही? कारण ज्या पदाकरता मी एवढ्या दिवस गुवाहाटीत राहिलो, मी एवढे प्रयत्न केले, ती खुर्ची मी तुला सहज देऊ का लेका? सहज देणार नाही. पण हेच खुर्ची मागण्याकरता तुम्ही संतांकडे जा, संतांना म्हणा तुम्ही तुमची जी खुर्ची आहे ती खुर्ची आम्हाला तुम्ही द्या. तुमचे संत तुम्हाला एकच सांगतील की गड्या तू माझी काय खुर्ची मागतो, मी तुला माझ्याही पेक्षा वरची खुर्ची देण्याकरता इथे बसलो. हे फक्त संतच सांगू शकता. म्हणून कार्यकर्ता व्हायचा असेल, सेवा कोणाची करायची असेल तर ती संताचीच घडली पाहिजे. पण आता संतही तसे असले पाहिजेत बरं, संतही तसे असले पाहिजे. आता तुम्ही रोज टीव्हीवर पाहून राहिले, महाराज लोकांचा काळ लय खराब आला. म्हणून गुरु करत असताना माणसानं तपासलं पाहिजे. एक तर गुरु करू नये, है ना? गुरु नसला तर मग म्हणजे आमचा उद्धार कसा होईल? गुरु केला पाहिजे, पण गुरु आता तपासून केला पाहिजे. आता असे काही गुरु अंगावरती शाल टाकता, कानामध्ये मंत्र मारतात, है ना? असे जर गुरु केलं तर आपल्याला सच्चिदानंदाचं पद प्राप्त होणार नाही. मग गुरु कसा असला पाहिजे? स्कंद पुराणामध्ये श्लोक आहे, तो श्लोक सांगते, ब्रह्मानंदम परमसुखदम केवलम ज्ञानमूर्ती द्वंद्वातीतम गगन सदोषम तत्त्वमस्यादि लक्षणम एकम नित्य विमलमचलम सर्वादि साक्षीभूतम भावातीतम त्रिगुरुहितम सद्गुरुतम नमामि सद्गुरुतम नमामि. असा त्या ठिकाणी सद्गुरु असला पाहिजे. ब्रह्मानंदम, ब्रह्माचा आनंद देणारा त्या ठिकाणी जर गुरु असेल तर अशाच गुरुच्या, असेच संतांच्या जर सानिध्यात आपण गेलो तर सच्चिदानंदाचं पद आपल्याला प्राप्त होते, नाहीतर होत नाही. याकरता संतांच्या सानिध्यामध्ये जाणं फार आवश्यक आहे. विठ्ठल झोपा येऊन राहिल्या का तुम्हाला? झोपा नाही येऊन राहिलं? 10 मिनिटं घेतो तुमचे फक्त. किती? 10 मिनिटं. तुम्हाला मी सांगितलं की संतांच्या सानिध्यामध्ये गेलं पाहिजे. हो, संतांच्या सानिध्यामध्ये गेलं माणसाचं पोटच भरते, आहे की नाही? पोटही भरते आणि माणसाचा उद्धार सुद्धा होते. तुम्हाला एक दृष्टांत सांगतो. तुकोबारांना भेटण्याकरता देहूमध्ये एक सावकार आला. पुण्याचा फार मोठा सावकार होता आणि तो सावकार तुकोबारांना भेटण्याकरता देहूमध्ये आला. तुकोबारांना विनंती करायला लागला, म्हणे महाराज माझी एक विनंती आहे, तुम्ही माझ्या घरी भोजन करण्याकरता या. महाराजांनी होकार दिला, पण मी आज येणार नाही, माझ्या इच्छेनुसार मी त्या ठिकाणी तुझ्या घरी आल्याशिवाय राहणार नाही. सावकार देहूतून निघून पुण्यामध्ये गेला आणि एक दिवस देहूमध्ये तुकोबारा त्या ठिकाणी मंत्रजाप करत असताना त्यांच्या सहज लक्षामध्ये आलं की पुण्याचा जो सावकार आहे त्या सावकाराने आपल्याला आमंत्रित केलं, म्हणून त्याच्या घरी आपण गेलं पाहिजे. पण ज्या वेळेस त्यांच्या डोक्यामध्ये हा विचार आला त्यावेळेस रात्री 9 वाजले होते. तुकोबाराने विचार केला, आता रात्री 9 वाजले, आता पुणेही म्हणा इथून दूर आहे, पुण्यामध्ये सावकाराच्या घरापर्यंत जाईपर्यंत सकाळी 4
3 किंवा 4 वाजतील आणि मग आपण आताच निघालं पाहिजेत याकरता तुकोबारा देहूमधून निघतात आणि पुढे अरण्य लागतात. तर त्यावेळेस काही गाड्या नव्हत्या, है की नाही, त्यावेळेस काही रस्ते नव्हते, त्यावेळेस लाईट सुद्धा नव्हते. मग घनदाट असा जंगल होता आणि त्या जंगलातून तुकोबाराय प्रवास करता. पण त्याच जंगलामध्ये 4 चोर चोरी करण्याकरता आले होते आणि प्लॅनिंग करत होते की आज कुठं चोरी करायची, आज कुठं चोरी करायची. तेवढ्यात त्या 4ही चोरांची दृष्टी तुकोबारांवरती पडली आणि त्यांनी पाहिलं 4 चोर संवाद करायला लागले. ते म्हणायला लागले, एवढ्या रात्री एवढ्या मोठ्या जंगलामध्ये आपण चोर 4 मिळून फिरत आहोत, पण हा एकटा फिरत आहे. नक्कीच हा महाचोर असला पाहिजे, आहे की नाही? कारण रात्री चोरच फिरत असतात, रात्री चोर फिरत असतात आणि तेही ग्रुपनं फिरत असतात. मग ज्या अर्थी हा एकटा जर का या जंगलामध्ये फिरत आहे त्या अर्थी हा चोर नाही तर हा महाचोर असला पाहिजे. मग त्यांनी असे गृहीत धरलं आणि ते 4ही चोर त्या महाचोरांकडे गेले, तुकोबारांकडे गेले आणि विचारायला लागले का हो कुठं चालले. त्यावेळेस तुकोबाराने सांगितलं पुण्यामध्ये एक सावकार आहे आणि त्या सावकाराच्या घरी मला जायचं. 4ही चोराने विचार केला. मी सांगितलं होतं तुम्हाला की हा चोर नाही तर हा कोण आहे, महाचोर आहे म्हणून. मग त्या चोराने सांगितलं म्हणे तुम्ही आम्हालाही तुमच्या सोबत घ्या म्हणे, आम्ही तुमच्या सोबत सावकाराच्या घरी येतो. महाराजांनी होकार दिला. महाराज पुढे रामकृष्ण हरी म्हणत त्या ठिकाणी निघाले आणि ते 4 चोर सुद्धा रामकृष्ण हरी करत महाराजांच्या पाठीमागे त्या ठिकाणी निघाले. पुन्हा आल्यानंतर सावकाराचं घर पाहिलं आणि सावकाराच्या घराच्या जवळ पोहोचणार तेवढ्यात रात्री 2 वाजले होते आणि रात्री 2 वाजता लोक शयन करत असतात. मग तो सावकार सुद्धा झोपलेला होता. महाराजांनी विचार केला. महाराज सांगतात भारतीय शिष्टाचार आहे झोपलेल्या माणसाला उठवू नाही, म्हणून या सावकाराला आता त्या ठिकाणी उठवणं योग्य नाही. म्हणून महाराज मागच्या दरवाजाने जाण्याचा प्रयत्न करतात, तोही दरवाजा बंद होता. महाराजांनी विचार केला आता 2 वाजले, आता आपण काय करू. तर या भिंतीवरून चढून त्या ठिकाणी याच्या अंगणामध्ये त्या ठिकाणी जाऊ. महाराजांनी भिंत चढली आणि जात असताना सांगितलं म्हणे तुम्ही 4ही जण इथेच थांबा म्हणे, माझी वाट पहा म्हणे, मी तुम्हाला आवाज देईल त्यावेळेस तुम्ही वरती या. महाराज वर गेले आणि त्या अंगणामध्ये असणारा तुळशी वृंदावन आहे, त्या तुळशी वृंदावनाच्या जवळ जाऊन बसले. तेवढ्यात हे 4 चोर विचार करायला लागले. अर्धा तास झाला, 1 तास झाला, आणखी हा महाचोर खालीही आला नाही आणि याने आपल्याला आवाज सुद्धा दिला नाही. नक्कीच याला खूप मोठं धन सापडलं असेल आणि हे एकट्याकडून काही ओढलं जात नसेल. आपण याच्या मदती करता गेलं पाहिजे. याकरता 4 चोरातला 1 चोर वर गेला आणि गेल्यानंतर त्याने पाहिलं की त्या तुळशी वृंदावनाच्या जवळ जाऊन हा महाचोर बसलेला आहे. चोराने विचार केला आपण साधारण चोर आहोत आणि हा महाचोर आहे. आणि चोरी करण्याचे नेहमी 2 प्लॅनिंग असतात, एक ए प्लॅन असते आणि एक बी प्लॅन असते. ए प्लॅन जनरल लोकांना माहिती असते, बी प्लॅन हा फक्त मेन माणसालाच माहित असते. म्हणून हा महाचोर आहे आणि याने बी प्लॅन त्या ठिकाणी वापरला असेल. म्हणून हे 4ही चोर त्या ठिकाणी तो चोर त्या ठिकाणी विचार करायला लागला की हे जर या तुळशी वृंदावनाच्या जवळ बसले तर मी सुद्धा यांच्या जवळ त्या ठिकाणी जाऊन बसलं पाहिजेत. मग तो चोर तिथे जाऊन बसला आणि तो सुद्धा ध्यान करायला लागला. एवढा खालचा चोर वाट पाहायला लागला की या दोघांच्याकडूनही ते धन आता खाली फेकला जात नाही, त्यांना उडता येत नाही, उचलता येत नाही, यांच्या मदतीला गेलं पाहिजे. याकरता 3 चोरातला आणखी 1 चोर वर गेला. त्याने सुद्धा ते दृश्य पाहिलं. तो सुद्धा तिथे जाऊन बसला. आणखी खालचे 2 चोर विचार करायला लागले. त्या 2 पैकी 1 चोर वर गेला. त्यांनी पाहिलं 3 जण बसल्यात आणि 3घांच्या जवळ जाऊन तोही बसला. 4था चोर विचार करायला लागला म्हणजे महाराज आता खूप वेळ झाला, तुम्ही कधी सोडता. मी सांगितलं तुम्ही चिंता करू नका. आणि हाही वर गेला आणि वर गेल्यानंतर याने पाहिलं 4 चोर आणि तो महाचोर, 3 महाचोर आणि तो महाचोर त्या ठिकाणी बसला. आणि या 4थ्या चोराने पाहिलं. तो म्हणायला लागला नक्कीच म्हणे यांनी काहीतरी प्लॅन चेंज केला, म्हणून आपण सुद्धा इथे यांच्या जवळ जाऊन बसलं पाहिजे. तो 4था चोर तिथे बसला. सकाळी 3:30 वाजले आणि 3:30 वाजल्यानंतर त्या ठिकाणी वारकऱ्याचा नियम आहे की वारकरी लोक काकडा घेत असतात, है की नाही. वारकरी लोक काकडा घेत असतात. महाराजांनी पाहिलं आणि काकडा सुरू झाला. काकडा ऐकून त्या ठिकाणी जो सावकार होता
तो सावकार त्या ठिकाणी जागी झाला आणि धावत धावत अंगणामध्ये आला आणि पाहिलं की तुकोबारांच्या सोबत सर्व दिंडी आहे. नतमस्तक झाला, तुकोबारांची स्तुती करायला लागला. तुकोबारा, मी तुम्हाला एकट्याला त्या ठिकाणी आमंत्रित केलं होतं, पण अख्खी दिंडी घेऊन तुम्ही माझ्या इथं आलाय. आणि मग तो धन्यवाद द्यायला लागला आणि आता सांगायला लागला म्हणे, महाराज आता तुम्ही जेवण केल्याशिवाय माझ्या घरून काही जाऊ नका. मग त्याने पहिल्यांदा नाश्त्याची व्यवस्था केली. नाश्ताही झाला. नाश्ता झाल्यानंतर त्याने सांगितलं, महाराज तुम्ही आणखी त्या ठिकाणी भजन करा. भजन होईपर्यंत मी भोजनाची त्या ठिकाणी व्यवस्था करतो. भोजनाची व्यवस्था करण्याकरता सावकार गेला आणि भोजन सुद्धा त्या ठिकाणी तयार झालं. महाराजांना आमंत्रण दिलं की बा तुम्ही आता बसा. महाराजांच्या जवळ ते 4 चोर सुद्धा बसले आणि मग आता ते मिष्टान्नाचं ताट त्या ठिकाणी आलं. आणि आल्यानंतर तुकोबारांनी हातामध्ये पाणी घेतलं. 4ही चोरांनी विचार केला की हा महाचोर आहे, हे काहीतरी वेगळं प्लॅनिंग दिसते. त्या 4ही चोरांनी हातामध्ये पाणी घेतलं, पाणी फिरवलं. आणि वारकरी माणसाचा नियम आहे की जेवण करत असताना जेवण करायच्या आधी ताटाला पाणी फिरवलं पाहिजे आणि मंत्र म्हटला पाहिजे, आहे की नाही. शुद्ध वारकऱ्याचा मंत्र आहे कोणता? वदनी कवळण घेता, आहे की नाही. वारकऱ्याचा मंत्र आहे नाही, हा नाही. ब्रह्मार्पणम ब्रह्म हि ब्रह्माग्न ब्रह्मणा होतं ब्रह्म हैव तेव गंतव्य ब्रह्म कर्म समाधीला. हा मंत्र आहे शुद्ध वारकऱ्याचा. महाराजांनी पाणी फिरवलं आणि जेवणाला सुरुवात केली. जेवण संपलं आणि जेवण संपल्यानंतर पूर्वीच्या काळामध्ये एक विधी होता. जेवण झाल्यानंतर त्या ठिकाणी भुसा द्यायची की त्या भुसेला हात साफ करता येईल असा. पण त्या सावकाराने वाटी आणली, वाटीमध्ये भुसा टाकला आणि 4ही चोरांच्या समोर ठेवला आणि एक तुकोबारांच्या समोर ठेवला. त्या 4 चोरांपैकी एक जण एवढा हुशार होता, तो मला असं वाटतं गुरदोळ्याचा होता. त्या चोराच्या काही लक्षात आलं नाही. त्याला असं वाटलं हा काही पदार्थ खाण्याचाच आहे. त्याने वाटीवर भुसा खाऊन घेतला. त्यातला शेजारचा चोर त्याला म्हणायला लागला, म्हणे गड्या, अरे हा जो भुसा आहे ना म्हणे, तो भुसा कशा करता, तो पाय म्हणे महाचोर कसा करते म्हणे. त्यानं या वाटीतल्या भुसेला हात पुसले म्हणे गड्या, म्हणून हा भुसा हात पुसण्याकरता, हात धुण्याकरता आहे. मग त्या 4ही चोराने ते हातही धुवून घेतले आणि मग आता सावकारानं ठरवलं की माझ्या घरी महाराज त्यांची दिंडी घेऊन आले तर त्यांना काहीतरी कृतज्ञता म्हणून आपण भेट दिली पाहिजे. कृतज्ञता अर्पण करणे हा भारतीय शिष्टाचार आहे, ही भारतीय संस्कृती आहे. म्हणून आपल्या घरी तुकोबारा भोजन करण्याकरता आले, याकरता त्यांना आपण कृतज्ञता अर्पण केली पाहिजे. याकरता त्या सावकाराने एका भांड्यामध्ये सोने टाकले, जवाहरात टाकले, काही पैसे त्या ठिकाणी टाकले आणि 4ही चोरांच्या ताटाला त्या ठिकाणी ते ताटाच्या समोर ठेवले. 4ही चोरांनी पाहिलं की असा महाचोर आम्ही पाहिला नाही. जेवणही केलं, काकडाही झाला, नामस्मरणही झालं आणि धन सुद्धा आम्हाला प्राप्त झालं. 4ही चोर तुकोबारांना शरण गेले, तुकोबारांची माफी मागायला लागले. सांगितलं आम्ही चोर होतो, पण आजपासून म्हणे तुम्ही आमच्या गळ्यामध्ये माळा टाका, आम्ही तुमचे माळकरी झाल्याशिवाय राहणार नाही. हा फायदा होत असते संतांच्या सानिध्यामध्ये राहिल्या नंतर. म्हणून माणसाला कळते की माझाही धर्म आहे, मी सुद्धा वारीला गेलो पाहिजे, मी सुद्धा दिंडीमध्ये गेलो पाहिजे. पण धर्माची जाणीव करण्याकरता कधीतरी संतांच्याच सानिध्यामध्ये राहिलं पाहिजे. कारण संतांना धर्म कळाला आणि संत एवढ्या धर्माचं पालन करतात की समोर कोणीही असलं तरी त्याला ते भेद नाही. तेच तुकोबारा अभंगाच्या 4थ्या चरणात नाही भीड भारत, नाही भीड भारत, नाही भीड भारत, नाही भीड भारत. कामणे साध थोर, तू कामणे साध थोर, विद्या मातरणे
पालन करण्याकरता पाहणार नाही की समोर कोण आहे, काय, किती मोठे लोक आहेत, किती थोर मोठे आहेत, माझ्यापेक्षा मोठे आहेत का माझ्यापेक्षा लहान आहे, किंवा भीड आहे का एकटा आहे, मी हे काहीच पाहणार नाही. कारण या लोकांपेक्षा, लौकिक लोकांपेक्षा मला माझा धर्म अत्यंत प्रिय आहे, म्हणून मी माझ्या धर्माचं पालन केल्याशिवाय राहणार नाही. मला माझा धर्म कळाला म्हणून मी माझ्या धर्माचं पालन करेल, मी माझ्या धर्माचं खंडन होऊ देणार नाही. असं या अभंगावरती जेवढं चिंतन मला करता आलं तेवढा करण्याचा प्रयत्न मी या ठिकाणी केला. धावत्या वेळेमध्ये अभंगावर चिंतन करत असताना एखादा शब्द घसरला असेल, है की नाही, तर एखादा शब्द जर का आपल्याला ऐकताना थोडासा वाईट वाटला असेल तर मी त्याकरता क्षमा मागतो. म्हणून आजची झालेली कीर्तन रूपी सेवा सद्गुरु श्रीधर महाराजांच्या चरणी समर्पित करतो. तसेच आपल्या गावचं ग्रामदैवत असेल, इष्टदैवत असेल, कुलदैवत असेल, आपल्या भागाचा वैभव समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराज असतील, माझे सद्गुरू असतील, माझे गुरु असतील, माझे आई वडील असतील, या सर्वांच्या चरणी आजची झालेली कीर्तन रूपी सेवा समर्पित करतो आणि याच ठिकाणी मी माझ्या वाणीला पूर्ण विराम देतो. ज्ञानेश्वर